अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींचरणी प्रार्थना करते। तर आज होती दिवाळी, लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजनाची जी पूजा केली ती तुम्हाला दाखवेलच पुढे, थोडक्यात दाखवेल। बघते आता केवढा व्हिडिओ झालाय मला देखील माहिती नाही, पण जी काही पूजा केली ती शेअर करण्याचा थोडा प्रयत्न करते। आणि थोडं मी म्हणजे जास्तीचं नाही शूट केलं, कारण पूजा महत्त्वाची असते आणि पूजेला आपले मुलं जरी असले त्यांना बसवायचं अर्जंट असतं, म्हणून आपण ते सगळंच कॅमेरामध्ये घेऊ शकत नाही। तर जेवढं काही मी पूजा केली तर थोडीफार होते, म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते। पण हा व्हिडिओ मी बघेल, उद्या जमलं तर उद्या टाकेल, आज तर शक्य नाही, कारण नैवेद्य अजून बाकी आहे देवी आईला ठेवायचा। आणि जी मी तुम्हाला सेवा सांगितल्या त्या मी पूर्ण करायचा प्रयत्न केला। पोटलीची सेवा झाली, नंतर हवन झाला आणि जो अभिषेक बोलली होती महादेवांचा तो अभिषेक देखील महा उपाय मध्ये होते। अगदी सोप्या सेवा असतात, होऊन जातात सगळ्या। तर आपल्या घरामध्ये जेवढे मेंबर असतात जर आपण सेवा करायला बसलो तर नक्कीच सेवा पूर्ण होतात। एकेकाने एक सेवा वाटून घेतली तर। आणि फटाक्यांचा आवाज आहे म्हणून माझा आवाज कितपत येतोय मला माहिती नाही, पण नक्कीच थोडासा प्रयत्न केला आणि बघा किती ऐकायला येतं, कसं येतं ते मला माहिती नाही। पुढे दाखवते मी तुम्हाला पूजा मांडणी कशी केली, काय केली। आणि अशा प्रकारे आजची पूजा झाली। धावपळ असते, महिलांची खूप धावपळ होते। माझं दिवसभर आज चालू होतं आणि सगळ्याच महिलांनी पूजा केली असेल अशी अपेक्षा करते। आणि उपाय मी बोलत होती तर छोटासा लाडू आपल्याला देवी आईला बनवायचा असतो। जी मी सेवा महा उपायमध्ये सांगितल्या त्या मी सगळे केलेत आणि सगळ्यांनी केली असेल अशी अपेक्षा करते, कारण हा एकच दिवस असतो वर्षामधून आपल्याला ज्या सेवा असतात त्या सिद्ध करायच्या। म्हणून तुम्हाला सांगते या मोठे जे दिवस असतात हे टाळत नका जाऊ, करून घेत चला। चला मग पुढे आपण बघू, आता पूजेला सुरुवात करूया। इथे आता दरवाजाच्या वरती गणपती बाप्पा छान सजले होते, हार परिधान केला, कवडींचं तोरण तुम्ही बघितलं असेल। आणि तुम्हाला सांगेल जे काही मी तुम्हाला सेवा उपाय सांगितले ते देखील मी पूर्ण केलेत। तर इथे तुळशी मातेला मी गॅलरीत ठेवत असते, पण जेव्हा लक्ष्मीपूजन असतं मात्र तेव्हा मात्र मी इथेच ठेवते आणि अशा प्रकारे पूजा करत असते। तर रांगोळी काढायला आमच्या इथे कमी जागा असते, बिल्डिंग मध्ये हा प्रॉब्लेम येत असतो जेव्हा आपण असं फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असतो तेव्हा। तर देवघरामध्ये देव खूप कमी उरतात, आपण जी पूजा मांडलेली असते तिथे देव आपण ठेवत असतो, त्यामुळे कमी देव आहेत, 4-5 जे आहेत ते, आणि तिकडे बाकीचे देव मग मी ठेवलेले आहेत जिथे मांडणी आहे। हवन जो आहे त्याची तयारी इथे करून ठेवली होती की पूजेनंतर हवन करू, कारण मुहूर्त जो होता तो आपला 6:04 तर 8:35 होता। त्यामुळे मग मी म्हटलं आधी आपण लक्ष्मीपूजनाचं करू आणि नंतर हवन करणार होती, कारण मुलांना बाहेर जायला मोकळं होतं पूजेनंतर मग, आणि आपण मग बाकीच्या सेवा करू शकतो। तर इथे तुलसी पूजन जे आहे ते केलं आणि सगळ्यांना सांगेल आवर्जून योग्य जी पद्धत असते आपली केंद्रानुसार सांगण्यात येते त्या प्रकारे पूजन करायचा मी प्रयत्न करते, नक्कीच करते। आणि या पद्धतीने आपण जर पूजन केलं तर आपल्या मनाला देखील समाधान लागत असते। तर म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच या पद्धतीने पूजन करत चला। आणि शास्त्रोक्त जी पद्धत असते आपली जी केंद्राकडून सांगण्यात येते, मासिक अंक जर तुम्ही घेत असणार तर मासिक अंकामध्ये पुरेपूर माहिती दिलेली असते, मंत्र स्तोत्र सगळे काही दिलेले असतात। त्यामुळे तुम्ही जर केंद्र किंवा मठ जवळ असेल महाराजांचं तर नक्कीच जा आणि तिथून तुम्ही माहिती घेऊ शकतात। मासिक अंक हे आपल्या घरी देखील येत असतं किंवा आपण केंद्रात जाऊन पण घेऊ शकतो। नंतर एखाद्या दिवशी तुम्हाला मी माहिती सांगेल त्याविषयी। तर इथे तुळशी मातेची पूजा झाली, नैवेद्य वगैरे खडी साखरेचा दाखवला आणि त्यानंतर मग आपल्याला जी केसुनी छोटी मी आणलेली होती ती पूजेत इथे ठेवली, ती मोठा झाडू देखील होता आणलेला आणि तो देखील मग इथे म्हणजे पूजा केली। आणि नंतर आपण प्रवेशद्वारात घेतो तेव्हा आपल्याला उंबरठ्याची पूजा वगैरे करायची आणि उंबरठ्या ओलांडत असताना तेव्हा गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं असतं, महाराजांचं नाव घ्यायचं असतं आणि आपल्या कुलस्वामिनीचं नाव घेऊन जे जेकार करत आपल्याला घरात न्यायचं असतं, म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप असतं। तर या पद्धतीने पूजा करायची असते आपल्याला।
नंतरचा जो व्हिडिओ तो मी म्हणजे पूजा करत असताना नाही केला, संकल्प वगैरे केला आणि पुढे काय थोडंसं घडलं, खूप सुंदर असं वाटलं मला, नक्कीच बघा. तर जेव्हा पूजा करायला आम्ही बसलो तर नेमकंच काय झालं, तर माझं लक्ष नव्हतं, मात्र लहान मुलाचं आणि मिस्टरांचं लक्ष गेलं. तर आमचा जो उंबरठा होता, उंबरठा कधीही आमच्या बिल्डिंग मध्ये सांगते तुम्हाला 10 वर्षापासून आम्ही राहतोय, तर मांजर दिसलीच नाही आम्हाला की बिल्डिंग मध्ये आली. पण आम्ही पूजा करायला बसलो आणि मांजर आली, ती बघा तुम्हाला दिसली असेल. तर उंबरठा चाटत होती, जे मी लेपन केलेलं होतं हळदीचं, ती किती वेळपर्यंत इतकं मन लावून उंबरठा चाटत होती. खूप म्हणजे ती हळद आणि गोमूत्र टाकून मी जे लेपन केलं होतं, गुलाब जल होतं त्याच्यात, म्हणजे असं अत्तर टाकलेलं होतं, हिना अत्तर जे असतं, आणि काय माहिती नाही, तर इतकं छान वाटलं ना. म्हणजे पूजेला बसलो आम्ही आणि त्यानंतर हे घडून आलं. बरोबर 5 मिनिट, कारण आम्ही पूजेला बसल्यानंतर उठता नाही येत म्हणून बसलो, तर आणि ती तिथेच होती, गेलीच नाही. 5 मिनिटांपर्यंत आम्ही गंमत बघितली पूजा करत असताना की ती जातच नव्हती. तर मग मी केंद्रात विचारलं आज फोन करून की हा शुभ संकेत आहे की दुसरंच काही आहे. मनाला तर खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं कुठेतरी, कारण हळदीचं लेपन जे असं ते चाटत होती ती. आणि बऱ्यापैकी मी फोटो टाकेल तुम्हाला पुढे आणि छोटासा व्हिडिओ तो देखील टाकते. तर या पद्धतीने तिने चाटलेला भाग बरोबर दिसून आला. मी केंद्रात विचारलं तर दादा बोले शुभ संकेत आहे, लक्ष्मी स्वरूपात तुमच्या दाराजवळ आले. तर असं घडलं आणि खूप मनाला भावलं ते कुठेतरी. म्हणून अशा गोष्टी आपण जर मनापासून करत असलो तर नक्कीच करायचा प्रयत्न करा. नक्कीच भगवंत आपल्या दारी येऊन उभे राहतात, हे लक्षात ठेवा. कधीही मनापासून पूजा करत चला. कुठलीही पूजा असो, छोटी असा मोठी असू द्या, कुठलीही, मी तुम्हाला म्हणणार नाही की या पद्धतीने करा. माझी देखील साधी आणि सोपी पूजा असते. जास्त मला म्हणजे वेगळ्या गोष्टीने आवडत नाही. जे असतं रिअल ते मी दाखवायचा एक प्रयत्न करते. मिस्टरांना सगळ्या गोष्टी मी सांगत चालते, ते करत चालतात. त्यांना जास्त माहिती नसते पूजेमधली, पण करतात ते. जेवढं आपण सांगतो तेवढे मात्र ते करतात आणि मदत देखील करतात. मग पूजेसाठी म्हणजे आपण सेवा बघा, वाटून सेवा आपण केल्या तर त्या होत असतात. केंद्रामधून ज्या सेवा दिल्या जातात त्या आपण एक केली, त्यांनी एक केली किंवा दुसऱ्याने एक केली, घरात मेंबर असतात, सगळ्यांनी मिळून सेवा केली तर नक्कीच पूर्ण होतात आणि आपल्या घरातील वातावरण देखील शुद्ध होत चालतं. आणि दिवाळी म्हटलं म्हणजे स्त्रियांची खूप धावपळ होत असते. सगळं काही बघावं लागतं. घरातल्या प्रत्येक गोष्टी पूजेच्या असू देत, स्वयंपाकाच्या असू देत, प्रत्येक रांगोळीपासून तर सगळ्या गोष्टी महिलांना बघाव्या लागतात. म्हणून घरातल्या सगळ्यांनी जर मदत केली तर नक्कीच होत असतं. तर इथे मी पूजा जी केली ती तुम्हाला स्किप केली थोडी, कारण मला योग्य वाटत नाही. आपण जे काही पूजा वगैरे करत असतो घरात ते जास्त असं प्रदर्शन करू नये असं मला वाटतं. थोडंफार दाखवलं पूजेचं, आपण अशी पूजा केली बाबा बस, ओके, एवढं मला आवडेल, पण जास्तीचं दाखवायला आवडणार नाही. त्यानंतर आम्ही आरती घेतली. महालक्ष्मी मातेची एक घेतली, विष्णू भगवानांची एक आरती घेतली, स्वामी समर्थ महाराजांची घेतली, गणपती बाप्पाची, म्हणजे सगळ्यात आधी तर गणपती बाप्पांची आली. तर अशा आरत्या घेतल्या. इथे नैवेद्य देवी आईला दाखवला मी. जे फराळाचं सामान होतं आपलं, म्हणजेच चिवडा, लाडू वगैरे जे काही होतं ते मी दाखवल्या. आणि जेवणाचा नैवेद्य बाकी होता, पुरणाचा नैवेद्य, तो म्हटलं नंतर दाखवते. तर या पद्धतीने हा नैवेद्य दाखवला. आणि त्यानंतर मग मुलं बाहेर गेले फटाके फोडायला आणि आम्हाला सेवा करायच्या होत्या. म्हटलं आधी सेवा करून घेऊ, कारण इकडे येणारे जाणारे येतात, म्हणजे हळदी कुंकू वगैरे करायला येत असतात. इकडे अशी पद्धत आहे की एकमेकांच्या घरी पाया पडायला जातात. तर अशी पद्धत असल्यामुळे म्हटलं आपण सेवा अगोदर करू आणि नंतर जेवणाचं रेडी केलेलं होतं. फक्त भजी वगैरे असतात ती तळायची बाकी होती. बाकी पुरणाच्या पोळ्या वगैरे झालेल्या होत्या, खीर झाली होती. तर इथे मी पोटली जी असते पोटलीचं बनवत होतं आणि त्यांना सांगत होती की कॅमेरा चालू आहे, ते ये जा करत होते म्हणून स्किप केला मध्ये मी. तर इथे पोटली बनवून ठेवली. पोटलीचं जे सामान होतं ते म्हटलं नंतर मंत्रून घेते. आता इथे जो लाडू मी तुम्हाला सांगितला महा उपायमध्ये, तर तो लाडू बनवत होती. दूध टाकलं, थोडं गाईचं दुधाने बनवायचा होता छोटासा लाडू. आणि तो नैवेद्य आपल्याला देवी आईला म्हणजे महालक्ष्मीला दाखवायचा होता. जो पलंग होता, छोटासा आसन बनवलेलं आणलेलं होतं मी, त्या आसनावरतीच म्हणजे देवी आई विराजमान आहेत असं आपल्याला फील करायचंय. त्यांना हा लाडूचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो.
आता हा लाडूचा नैवेद्याचा तुम्ही दाखवला असेल सगळ्यांनी तर तुम्हाला सांगेल खूप स्ट्रॉंग असतो त्याचा फ्लेवर, म्हणून तुम्ही काय करा, तांबूल असतो बघा, नागवेलीची पानं ना तांबूल सारखं तयार करा, पानं थोडे कुटून घ्या, त्यामध्ये तुम्ही ऍड केला तर तरीही चालेल, कारण आपल्याला स्वतःला ग्रहण करायचा असतो तो लाडू. अगदी छोटासा बनतो पण खूप स्ट्रॉंग आहे, मी सांगेल खूप स्ट्रॉंग बनतो. तर तो तुम्ही तांबूल म्हणजे पानं नागवेलीच्या पानांमध्ये कुटून वगैरे असं म्हणजे ग्रहण करू शकतात सगळी तुमच्या घरातील मेंबर, बाहेर कुणालाही देऊ नका. या पद्धतीने तो नैवेद्य दाखवला. ते तिकडे अभिषेक करत होते, जो मी उसाचा रसाचा अभिषेक तुम्हाला बोलली होती तो त्यांनी केला आणि मी पोटली मंत्रून घेतली तोपर्यंत. मग तो उसाचा रस मी म्हटलं इकडे तिकडे टाकण्यापेक्षा आपली महादेवाच्या पिंडीचा अभिषेक झाला तर त्यांना मंदिरात पाठवलं होतं महादेवाच्या. तो रस जो होता तो तिथे टाकून या म्हणावं असं सांगितलं आणि ते गेले. त्यानंतर मग हवनाला मी बसली, नाहीतर ते बसणार होते, हवन मी करतो ते बोलले होते, आणि तू जेवणाचं पूर्ण कर म्हणजे नैवेद्य आपला पूर्ण होईल. पण म्हटलं तो रस पण आपला तेव्हाच्या तेव्हा गेलेला बरा असतो, नाहीतर काळा पडत असतो रस जो असतो उसाचा. मग ते मंदिरात गेले टाकायला महादेवाच्या पिंडीवरती, आणि नंतर मी हवन केला. तर आपले जवळपास हवन जे असतात बघा, पितृपक्षात एक होऊन जातो सर्व पित्रीला, तो एक वेगळा पित्रांसाठी. त्यानंतर नवरात्रीमध्ये कुलदेवीचा हवन होऊन जातो, आणि दिवाळीच्या दिवशी हा आपला हवन होत असतो. तुमच्या घरात जवळजवळ एका वर्षामध्ये 2 हवन जर झाले, तुमचं घर पवित्र बनत असते, तुमच्या घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, तुमच्या घरातील वाईट बाधा ह्या बाहेर जात असतात. म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच हवन हे आपल्या घरात होणं खूप आवश्यक आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, थोडी धावपळ होते पण योग्य तिथी असतं, त्याला महत्व खूप असतं, म्हणून सगळ्यांनी या गोष्टी करायला पाहिजेत. नंतर माता लक्ष्मीला गुलाबाच्या फुलांनी मी अभिषेक केला, जो आपला साधा मंत्र असता, ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणून. या पद्धतीने पूजा पूर्ण झाली. तर या प्रकारे आजची पूजा झाली आणि खूप थकली. नंतर दिवसभर आवरत बसलो आणि नंतर थकायला होतं, कारण सगळंच आवरणं आपल्याला असतो, पण एक दिवस खूप महत्त्वाचा असतो म्हणून चालतं. आणि सगळ्या पूर्ण सेवा झाल्या की मनाला देखील छान वाटत असतं पूर्ण सेवा झाल्यानंतर. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते, आणि इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.